रिपब्लिक ऑफ इंडिया आठवले गटाने आज पूर्णा शहरातील आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती रिपाईचे राज्य संघटक DN दाभाडे यांनी दिली। यावेळी त्यांच्यासमवेत PRPचे जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, रिपाईचे भगवान कांबळे, पूर्णा तालुका अध्यक्ष पांडुरंग आहेरे, भीमा मल्हारेसह रवी कांबळे, बंटी कदम, गणेश कदम यांची मतदान होणार आहे। या संदर्भात आज मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा राज्य संघटक म्हणून या ठिकाणी युतीचं आमची युती आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी त्यांना आमच्या पक्षाचं जाहीर पाठिंबा आहे असं या ठिकाणी प्रथम जाहीर करतो। खऱ्या अर्थाने रत्नाकर गुट्टे जे आहेत हे कर्तृत्व आमदार आहेत। त्यांनी आत्तापर्यंत सर्वसामान्यांसाठी व्यवस्थितपणे आणि योग्य त्यांना आपलं वरदान दिलेलं आहे कामासाठी। आणि या ठिकाणी आता जे काही बरेचसे त्यांनी शब्द दिलेले आहेत की आता तुमच्या इथं जो पुलाचा प्रश्न आहे तो देखील मार्गी लावण्याचं काम रत्नाकर गुट्टे यांनी आश्वासन दिलेलं आहे। या ठिकाणी तो पूर्ण होईल, पूर्णत्वाकडे जाईल। त्यांना जो शब्द दिलेला आहे तो ते आपल्या पाळतील असा माझा देखील विश्वास आहे। आणि मला त्यांनी एक फोन करून सांगितलं होतं यावेळेस अशा पद्धतीचं आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी बौद्ध वस्ती आहे, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बौद्ध विहार आम्ही करून देऊच आणि स्मशानभूमीच्या देखील अडीअडचणी राहणार नाही। बौद्ध वस्तीला देखील कुठल्याही प्रकारची स्मशानभूमीची अडीअडचण राहणार नाही असा शब्द देखील त्यांनी मला बोलताना दिलेला आहे। म्हणून आमचा आठवले गट त्यांच्यासोबत सातत्याने आमचे बौद्ध बांधव, इतर पक्षाचे पदाधिकारी देखील, त्याचबरोबर माझ्यासोबत PRPचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी त्यांनी देखील रत्नाकर गुट्टे यांना समर्पणे आणि निस्वार्थीपणे पाठिंबा दिलेला आहे असं या ठिकाणी जाहीर करतो। काल आपल्या पक्षाचे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव इथं आले होते, त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला, काय सांगणार? सिद्धार्थ भालेराव खऱ्या अर्थाने ते कार्यकर्ते होऊ शकत नाही। त्यांना आतापर्यंत दवाखाना चालून आपलं घरदार चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मी 40 वर्षापासून आठवले साहेबांसोबत भारतीय दलित पॅंथरच्या काळापासून आठवले साहेबांसोबत आहेत। सिद्धार्थ भालेराव आहे खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचे बंधू ॲडव्होकेट गौतम भालेराव वारल्यामुळं त्यांना ते त्या म्हणजे त्याच्यामुळे ते पद मिळवण्याचं ते खऱ्या अर्थाने कार्यकर्ते त्यांच्या गावामध्ये त्यांच्या गावातले जे पदाधिकारी आहेत आठवले गटाचे ते देखील त्यांच्यासोबत नाहीत। हे सगळे लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही। आता ते काय बोलून जाते, कशामुळे बोलून गेले, चुकीच्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे। परंतु ही शिकायत मी आमच्या नेते रामदासजी आठवले यांच्यापाशी करणारच आहे। आणि त्यांना या पक्षाची शिस्त, खऱ्या अर्थाने त्यांना पक्ष कशा पद्धतीने चालवणार याचं ज्ञान नाही। कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत त्यांना कुठलं आंदोलन केलं आहे, कुठलं समाजासाठी कार्य केलं आहे असं मला एखाद्या ठिकाणी त्यांना दाखवून द्यावं। आणि खऱ्या अर्थानं आम्ही आजपर्यंत 40 वर्षापासून परभणीत 35 वर्षापासून या ठिकाणी मिळालेलो आहे। गारणधारकासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेले आहेत, पण सिद्धार्थ भालेराव मीटिंगला सुद्धा येत नाही। काल गंधाड गावाची सभा झाली, तिथं भाड्या शब्द वापरण्यात आला, ते साहेब काय सांगते? आता सिद्धार्थ भालेराव जे आहेत सर, काल गंधाड मामा यांची सभा झाली चौकामध्ये, पुन्हा आणि भाड्या शब्द असा वापरला गुट्टे साहेबाबद्दल काय सांगा? ही पद्धत चुकीची आहे। कोणाला चुकीच्या पद्धतीनं अपशब्द वापरणं त्याच्यामुळं आपलं काय मोठं आपण मोठे आहोत असं सिद्ध होत नाही। माणसानं कसं ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे। आणि ज्याला काही लोकशाहीचं नॉलेजच नाही, ज्याला काही समाजकार्याचं नॉलेज नाही, त्याच्यातून अशी वक्तव्य निघणं हे निंदनीय आहे। नाही, बंडू जाधव नेहमी आपल्या सभेमध्ये गुट्टे साहेबांनी जमिनी लाटल्या असं आरोप करतात, काय सांगणार? आता बंडू जाधवचं एक आता मला एक सांगायचं आहे, आता पुन्हा काय लाटलंय हे प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करावं। मी बोलण्यापेक्षा प्रत्येकानं त्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण किती बऱ्यात आहोत। हे मी टीका करण्यापेक्षा त्याला कळतं, ज्याची त्याला कळतं ना। DN दाभाडेच काही शब्द वापरावेत किंवा बोलावेत अशा पद्धतीचा भाग नाही।
परंतु माझे त्यांना सल्ला राहील की आपणच आत्मपरीक्षण करावं आणि मुद्दाबाजू काय बोलवायचं ते ठरवावं. काय मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मतदारांना माझ्या या ठिकाणी एकच आव्हान आहे की रत्नाकरजी गुट्टे हे सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेते आहेत आणि ते बौद्ध समाज असो किंवा इतर कुठलाही समाज असो त्याच्यासाठी ते सातत्याने धडपडत असतात. त्यांचं जे कार्य आहे ते सर्व समाजाला धरून आहे. कुठलाही समाज असो, मुस्लिम समाज असो, बौद्ध समाज असो, मातंग समाज असो, कुठलाही समाज असो, ते सर्वसामान्यांना जवळ धरूनच काम करतात. आमच्या गंगाखेडमध्ये बरेचसे कार्यकर्ते ते त्यांच्या कामामुळेच त्यांच्याकडे गेलेले आहेत. आता तालुकाध्यक्ष त्यांच्याकडे सतीश घोबाळे म्हणून कार्यकर्ता आहे, तो रत्नाकर गुट्टेकडेच आज काम करतो कारण त्यांचं काम बघून. म्हणून आमचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत आणि आम्ही सुद्धा युती आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत